चालू केलंय. नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर मित्रांनो, आपल्याकडे एक होमगार्डचे जवान आहेत. नाव सांगा तुमचं. करम प्रकाश सोनावणे. तर मित्र हो, आपण या मित्राचा खूप स्ट्रगलमधून इथंपर्यंत आलेला आहे. खूप त्याच्या लाईफमध्ये उतार चढाव आलेले आहेत आणि शेवटी तो होमगार्डमध्ये कशा पद्धतीने भरती झाला आणि तो काय झालं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये आपण जाणून घेऊया. तर तुमचं आयुष्यामध्ये काय झालं, तुम्ही गांजा प्यायला कसे लागले, तर हे सर्व आणि ह्याच्यामधून कसं हे जे सवयी आहेत, या ज्या सवयी आहेत एकदा लागल्या ना ते निघणं शक्य नाही. एक तर मरावं लागेल, बरोबर आहे ना, मरणासोबत हे सवयी जातील. आता ह्याच्यातून बाहेर पडणं भरपूर. आता या व्हिडिओमुळे असं मला असं वाटतं की हे व्हिडिओ बघून इतर जे व्यसनाधीन मुलं आहेत, तरुण पिढी आहेत, ह्या व्यसनाच्या बाहेर निघावं. तर या जवानाचा काय तर आदर्श घेऊन ते बाहेर निघतील अशी आशा आहे, म्हणून हा व्हिडिओ आज बनवत आहे मी. तर सांगा सर. मी करम सोनावणे. मी 14वी केली आहे. त्या शिक्षणाच्या काळामध्ये मला काही असे मित्र भेटले ज्यांच्यामुळे मला नाश्याचा नाद लागला. तर त्यांच्या नाश्याच्या नादामध्ये मला 4-5 वर्ष वाया गेले. तेव्हा मी भरपूर काही करू शकत होतो, पण त्या नाश्यामुळे मला काही करता नाही आलं. माझ्या घरचे मला शिवा घालायचे, हे हर गोष्टीमध्ये आडून पाडून बोलायचे. खाण्यासकट मला जेवण नव्हतं जात नाश्ता केल्याशिवाय. हर गोष्टी झोप पण यायसाठी तर नाश्ता करायला लागायचा. नशा कोणता करायचा तुम्ही? गांजा प्यायचो, ड्रग्ज घेतलेले आहेत. ड्रग्ज कोणती घ्यायची? वाईट घेतलेली आहे. वाईट. तर ते किती रुपये किंमत असते वगैरे त्याचं? 1800 रुपये तोळा असतो. 1800 रुपये तोळा. आणि गांजा? गांजा पुड्यामध्ये भेटायचे, 100 रुपयाचे एक पाकिट भेटायचं. आणखी कोणतं ड्रग्ज वगैरे? नाही, बाकी कुठलीच गोष्टी. बरं, आता ह्या सगळ्याच्या आहारी तुम्ही, तुमचं वय किती होतं जेव्हा गेले तुम्ही? तेव्हा माझं वय असन 17-18 वय असन. म्हणजे 18 वर्ष तुम्ही ह्या व्यसनाच्या आहारी गेले, बरोबर? कॉलेजमध्ये गेलो तेव्हापासून व्यसनाला लागलो. बरं. म्हणजे कॉलेजचे पोरं हे पुढे विकायचे का त्यांनी दुसऱ्याकडून बाहेरून विकत ते घ्यायचे? दुसरे कोण घेऊन यायचे. एक टाइम मला बोलले काय करून कर बघ, काय नाही होत करून त्या गोष्टीने मी शिकलो, त्या गोष्टीमध्ये आहारी झालो माझा. बरं. जेव्हा तुम्ही या गोष्टींमध्ये आहारी जातो, तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम फेस करायला लागले? आई वडील मारले असतील, रागवले असतील, किंवा जेवण जात नसेल, झोप येत नसेल, किंवा शरीरामध्ये काय बदल झाले, उलट्या वगैरे काय असं? त्या लूज मोशन व्हायचे. मग ते नंतरला हॅबिट पाडायला लागले नशे. जर ती नशा नाही केली तर मग चक्कर यायचा, राग यायचा. भरपूर अशा गोष्टी झाल्यात. मी माझ्या घरच्यांना 2 शब्द बोललेलो, वाईट शब्द पण बोललेलो आहे त्या नशाच्या आहारी. ते नंतरला कॉलेज झाल्याच्या नंतर मला ती सवय मोडायची होती. तर माझा जिवलग मित्र होता, त्याच्यामुळं माझी सवय तुटली. तो रोज सकाळी यायचा, मला मारायचा, मला घेऊन जायचा रनिंगला सकाळचं. त्यानंतर आम्ही सोबत कामाला लागलो. त्याच्यामुळेच मी कामाला लागलो. मग त्यांनी काय एक दिवशी असं केलं. कशामध्ये काम करत होतो तुम्ही? BRC मध्ये होतो मी, हाऊसकीपिंगला होतो, सुपरवायझर होतो त्याच्यामध्ये. आता भरपूरदा काय अशा व्यसनी मुलामुळे आई वडिलांना भरपूर त्रास होत आहे. तर आई वडिलांना कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला तुमच्यामुळं? एक तर लोक माझ्या घरच्यांना लिहून बोलायचं, लय त्रास देतो हा पोरगा. त्यानंतर पूर्ण मामा मामी हे सर्व सुनवायचे. कधी कुठल्या व्यक्तीसोबत मी चांगला नाही बोललो नशामध्ये असताना. सर्व मला रोकटोक करायचे, शिव्या द्यायचे मागून. असं घरच्यांनी लय सुनलंय माझ्यासाठी. बरं, आता ह्या नशामुक्तीमधून तुम्ही काय नशामुक्ती केंद्र वगैरे जॉईन केलं, काय केलं, काय बाहेर कसं निघाले? काय नाही केलं मी. माझा मित्र माझ्यासोबत होता शेवटपर्यंत. मित्रामुळं व्यसन लागलं, मित्रामुळंच, आणि निघालं सुद्धा मित्रामुळे, बरोबर आहे. हा, बरं, आता ह्या सर्व जर्नीमधून होमगार्डकडे यायचा रस्ता कसा भेटला तुम्हाला? मित्रांनीच दिला. त्याच्याबद्दल सांगा. ते मित्र असे काय होते, कसा रस्ता कारण की सापडला? आम्ही दोघं सोबत होतो. त्याचं नाव ऋषभ शिंदे, तो पण सध्या होमगार्ड मध्येच आहे. तर आम्ही दोघं एकच कामात होतो, हाऊसकीपिंग मध्ये. तो हाताखाली होता, मी सुपरवायझर होतो त्याचा. फक्त एवढंच आमचं रिलेशन लय चांगलं होतं, घरचं रिलेशन होतं. माझ्या आईने एक दिवशी त्याला सांगितलं, बघ ह्याचा पण जरा होता असेल तर. 2 वर्ष त्यांनी लय मला तासून घेतलं, घासलं त्यांनी पूर्ण मला. रोज रनिंग करून घ्यायचं. रोज सकाळी पहाटे यायचा, रोज उठवायचा. म्हणजे त्याचंच घर होतं असं मला वाटतं. मी त्या घरात राहतो. रोज यायचा, उठवायचा, तसंच घेऊन जायचा. त्यानंतर मग झालं सर्व काही गोष्टी. मग त्यांनी मला चेंज केल्या या गोष्टींसाठी. बरं, अगोदर व्यसनाधीन असताना आणि आता व्यसन तुम्ही सर्व सोडले आहेत, त्याच्यात काय अंतर काय जाणवतं तुम्हाला? व्यसन लय बेकार गोष्ट आहे सर, कोणीच नाही केली पाहिजे. जर करता स्वतःच्या हिमतीवर करा, त्याच्याकडून नका करू. बरं, आता जे तरुण पिढी जे आहे आता व्यसन करणारे किंवा व्यसनाच्या आहारी जाणारे, त्यांना संदेश काय देणार तुम्ही? घरच्यांना त्रास होईन अशी गोष्ट करू नका. घरच्यांना त्रास झाला, स्वतःला मेलं तरी
नाही होत. जेव्हा आईची आणि बापाच्या डोळ्यातून अश्रू पडतात ना, तेव्हा जाणवतं माणसाला आपण काय चुकी केली. बरोबर. चालतंय, धन्यवाद मित्रा.